आज ठाण्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जहरी हल्ला केला। ठाकरे गट फोडून गेलेल्या आमदार खासदारांना देहविक्रय करणारं म्हटलं तर भाजपला थेट गिराईक म्हटलं आणि मग तो उलट्या बंगल्याचा बॉम्बही टाकला। नेमका काय म्हणालेत राज ठाकरे, हा उलटा बंगला म्हणजे तरी काय, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राज यांनी खोलला पत्ता, मोदींचा खालचा पत्ता सटकला की पडलाच समजा भाजपचा उलटा बंगला। पत्त्याचा बंगला करायचा ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे। त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे। तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे। फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये। निवडणुका निवडणुका निवडणुका। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। आज राज ठाकरे म्हणाले सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा, तो काय एकदा सटकला तर सगळं कोसळून पडेल। राज ठाकरे यांनी आज ठाण्यात भाजपचा उलटा बंगला उघडा पाडला। मोदी गेले की भाजप संपला। राज ठाकरे म्हणाले भाजप म्हणजे पत्त्यांचा उलटा बंगला, पण हा उलटा बंगला म्हणजे तरी काय, ऐकूयात प्रत्यक्षात राज ठाकरे काय म्हणाले। काय बोलू तुम्ही सर? हा, हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे आणि याचा भविष्यात आता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे। त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे। तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे। कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून, या बाकीच्यांवरती नाहीये। थोडक्यात भाजपच्या उलट्या बंगल्याचा पाया म्हणजे नरेंद्र मोदी, बंगल्याची भिंत म्हणजे अमित शाह आणि बंगल्याचं छत म्हणजे गौतम अदानी। पत्त्यांचा बंगला असतो ना, तसा भाजप हा पत्त्यांचा उलटा बंगला आहे। सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा, तो एकदा सटकला तर सगळं कोसळून पडेल। तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा, काही म्हणा, पण भाजप आज मोदींवर टिकून आहे, बाकीच्यांवर नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं। याचाच अर्थ राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार भाजप हा पक्ष नाही, वन मॅन शो आहे। पाया मोदी, बाकी सगळं त्यावर उभं। मोदी हटले की गेम ओव्हर। राज ठाकरे पत्रकार परिषदेत केवळ भाजपवरच बरसले नाहीत, तर ठाकरे गट सोडून गेलेल्या आमदार खासदारांवरही त्यांनी यथेच्छ तोंडसुख घेतलं। काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। आणखी 14 आमदारांनी हे घाणेरडं चालू आहे मुळात। हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा। महाराष्ट्रात जे सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे त्याचा विचार करता प्रश्न पडतो की विकत घेणाऱ्यांबाबतचा नाही, प्रश्न पडतो तो विकल्या जाणाऱ्यांबाबतचा। हे देह विक्रयला तयार असतील तर गिराईक तयार आहेतच। राज साहेबांचं हे असं बोलणं म्हणजे डायरेक्ट अटॅक, म्हणजे फोडाफोडी करणारा भाजप गिराईक आहे आणि पक्ष सोडून जाणारे देह विक्रय करतात। महाराष्ट्राच्या राजकारणातली आजपर्यंतची सर्वात जहरी भाषा। या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी काँग्रेसच्या काळातल्या आणीबाणीचा उल्लेख करत भाजपला भारताच्या राजकीय इतिहासाची आठवणही करून दिली। याचं कारण तुम्हाला आठवत असेल कदाचित, किंवा तुम्हाला मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे। या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही। बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैसे, पैशातून राजकारण, राजकारणातून या सगळ्या गोष्टी,
एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं याच्यासाठी म्हणूनचा काय कुठच्याही गोष्टी सुरू नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जात आहे, वेगळा विषय आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला एक तासभर बोलू शकेन. अख्खा कोणाचं लक्षच नाही हो. फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका, कारण याला काही आकार उखरच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. ठाण्याच्या सिटीमध्ये जर पावसाळ्यात किमान 12 ते 15 तुम्ही गाड्या की पावसाळ्यात पडतात, तुम्ही 9 वर्ष काय करायचं त्याला? तुम्ही 2 विकास केला असेल तुम्हालाही दिसतोय. मांडा, चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. ज्या ज्या वेळेला जगात एखाद्या सत्ताधाऱ्यानं विरोधकांना संपवलं त्या वेळेला त्यांच्यातूनच दुश्मन तयार झाले आणि पुढे त्यांनीच त्यांना संपवलं. सध्या हीच प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली. हा जगाचा इतिहास आहे. भारतात आणीबाणीच्या काळातही तेच झालं होतं. म्हणजे विरोधक संपवायला गेलात तर तुमच्यामधूनच विरोधक तयार होतील. आणीबाणीत इंदिरा गांधींसोबत जे झालं तेच मोदी शहांसोबत होईल, हा सरळ सरळ इशाराच राज ठाकरेंनी दिला. आज राज ठाकरेंनी 2 शब्द वापरले, एक उलटा बंगला आणि यापूर्वी उलट पिरॅमिड. दोन्हींचा अर्थ एकच. भाजप फक्त 2 ते 3 लोकांवर चालतोय, मोदी, शाह आणि अदानी. बाकी 303 खासदार, हजारो आमदार, लाखो कार्यकर्ते फक्त झेंडे मिरवायला. राज ठाकरेंनी यावेळी एक बोचरा सवाल उपस्थित केला. हा हिंदुत्ववाद आहे की अदानी तत्ववाद? एकूणच काय तर महाराष्ट्रातलं राजकारण देहविक्रयच्या पातळीवर गेलंय. उलटा बंगला कोसळण्याच्या बेतात आहे असं राज ठाकरे म्हणतात. खरंच मोदी हा भाजपचा शेवटचा पत्ता आहे? तो सटकला तर सगळं संपेल? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.